नमस्कार मित्र स्वनी आजनी ऐरानी लघुकथा से अपना टाइम आएगा. खूप पॉझिटिव्ह लघुकथा आहे मित्र स्वनी, नक्की ऐका. आणि ऐकता तुमना जीवनमा 7 मिनिटं तुमना जीवनमा निश्चित बदल घडवतील. त्या म्हणीसने ऐका. त्यांना पहिले एक मराठी थॉट. ज्या ज्या लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलंय ना, ज्या ज्या लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलंय ना, एवढी मेहनत करा, एवढी मेहनत करा, त्या लोकांनी तुमच्याकडे एक दिवस विशेष लक्ष दिलेच पाहिजे. मित्रस्वनी खूप पॉझिटिव्ह थॉट आहे. नेमन वाचा आणि पुढे कथा ऐका, जी मला खूप प्रेरणा दिली आहे. कथा म्हणेस ते मी तुम्हाला सांगी राहिनो. एकदा काय म्हणा, मी नरडाणा रेल्वे स्टेशनले, मी बुलढाणा ते शिरपूर म्हणा, वनाळ म्हणा किंवा नरडाणा म्हणा, रेल्वेना प्रवास करस. आणि एकदा असं मला घर अर्जंट काम होतं. मी घर गो आणि घरतून येताना जे सुरत भुसाल पॅसेंजर्स रातले 11 वाजता नरडाणामा, मी 9 साडेनऊ 10 लागस. आणि मला काय माहिती का, मी एक लेखक रायटर, थोडाफार कवी, छोटा मोठा से मला लोके भेटणार ते त्याचा अनुभव जाणानी इच्छा रास, ऐकानी इच्छा रास. त्या रेल्वे स्टेशनवर मला एक पोरगा भेटणार. मी सहज विचारलं त्याला, कार भाऊ कोट रास काय. तो मला वाटतं सोनगिरणा अंगे पांगे कुठला तरी होता बिचारा. तो मला भेटणार आणि मी सहज त्याला विचार गो काय कर बा कोटेश आहे. तो मला म्हणे मोताला पंचायत समितीले मी लिपिक वगैरे म्हणे लागेले म्हणे. ओके म्हटलं. आणि मित्र सोनी जदे मी त्याची स्टोरी वाची ना, ऐकी ना, अभ्यास करा ना, मी शॉकिंग होगी मित्र सोनी. अपना टाइम आएगा आई लघु कथामा मी आज त्याने रिअल स्टोरी तुम्हाला सांगा. मला त्यानं नाव माहीत नाही, गाव बी माहीत नाही. मित्र सोनी तो पोरगा त्यानं बी एड होतं, सॉरी डी एड होतं, डी एड. आणि डी एड करानंतर मग मी त्याला सांग कार मग म्हणतं डी एड करानंतर तू डी एडने डायरेक्ट लिपिक नाही ना, मग कसं काय घ्या गव्हर्नमेंट जॉबला कसं काय लाग गया म्हणतं तू कसं काय काय. मित्र सोने जद त्याने स्टोरी सांगी ना, डोळ्यास मग पाणी ग म्हणे पाणी. तो म्हणे दादा म्हणे मी दिनले शिक्षण करू म्हणे आणि रातले सोनगिरणा पेट्रोल पंपवर काम करू म्हणे. दखा मित्र सोनी परतीला वाटत मी खूप स्ट्रगल करस, खूप त्रास सहन करस, खूप मेहनत करस, पण आपल्यापेक्षा बी कोणीतरी राहत जो मेहनत करस. त्याने स्टोरी सांगी मित्र सोनी. दादा म्हणे मला एक मामा होता म्हणे. आणि मना मामानी पोरगी जसं मामा म्हणस काय बासाल पोरगी नाही देणे त्यांना, पण वावर नाही घर नाही, वावर नाही घर नाही, काही नाही असं अमुक ढमुक. आपल्याकडे खूप विचित्र प्रथा आहेत, खूप विचित्र गोष्टी आहेत. त्यांना पण घर आहे त्याला दिसूत, पोरगी दिसूत, त्यांना पण क्षेत्र आहे त्याला पोरगी दिसूत, त्यांना पण सरकार नोकरी आहे पोरगी दिसूत. अरे दादा सोनी माले पोरीस ना मायबापले हात जोडीसने सांग नाही. तुमना कितला संस्कार आहे, तुमना चांगल्या गोष्टी आहे, त्या गोष्टी लयशी तुमने घर नाही मेहनत लयशी ती पोरगी तटे जाई. तिले बी मेहनत करू द्या ना. सगळं ऐकतच भेटणं तर तिले काय महत्व राहील तुमना आणि सासू सासरास ना. जाऊ द्या वेगळा भाग वै घ्या, महत्वाना विषय त्याने स्टोरी ऐका. तू म्हणे मामाने मला पोरगी देवान म्हण नाही म्हणते दबू म्हणे. म्हटलं ओके. मग मी काय करा, अपना टाइम आहे का आपला विषय ध्यान द्या. मग मी काय करा माहिती का म्हणे, डी एड करा म्हणे. डी एड करानंतर म्हणे मी रातले पेट्रोल पंपवर काम करू म्हणे. मी टायपिंग करी म्हणे, टायपिंग करी म्हणे. आणि दादा म्हणे असा स्ट्रगल करता करता एकदा गव्हर्नमेंट याडून म्हणे आणि टायपिंग थ्रू म्हणे मी या मोताळा पंचायत समितीला मी लिपिक म्हणून लागणं म्हणे. आता तो बिचाराला मला भेटाले कमीत कमी 5-6 वर्ष पहिलीच गोष्ट आहे. अपना टाइम आएगा. आज ना तो थॉट होता ना आपला पण पैसा नाही राहणार, आपला पण काय राहणं नाही. लोक आपले दुर्लक्ष करतील, आपल्यावर ध्यान नाही देवात. मित्रस्वनी त्या पोरगानी डी एड कर, दिनले शाळा कॉलेज करी आणि सॉरी हां दिनले शाळा कॉलेज करी, शिक्षण पूर्ण कर, रातले पेट्रोल पंपवर काम कर. आणि जो मामा त्याला पोरगी देवान नाही म्हणे ना, जदय तो पंचायत समितीला लिपिकमा लागी गया, तोच मामा गर्दी करे, तोच मामा घडी घडी बहीण ना घर, बहीण तुनी बहीण तुना पोरगाला म्हणी पोरदी देस, बहीण तुना पोरगाला म्हणी पोरदी देस. दखा एक नोकरी जर तुमना पण राहीन ना, कोणीतरी सांगायचं असं मी ऐकले फक्त. वाडवडील सांगतस, शिक्षक सांगतस पुढल्या वर्गसमा, अगर तेरे पास नौकरी रही ना अच्छी तो तुझे अच्छी छोकरी मिलेगी. तो हा विषय दादा सोनी. आपण मेहनतच करावं नाही, आपण कष्टच करावं नाही, आपले सगळा मामा बी पोट देवावं नाही. अपना टाइम आएगा कब,
मेहनत आणि स्ट्रगल करीस नहीं अपना टाइम आएगा, नहीं तो अपना टाइम दूर दूर तक नहीं आएगा. तर त्या पोरगा पण मी प्रेरणा लिधी आणि मी शिकलो त्यांना पण त्या दिन भेटीसन त्यांना अर्धा तास चर्चा करी मी की आपण जर मेहनत करी ना, आपण जर कष्ट करात ना, आपण काही बी बदल करू शकतस. रडायला काहीशी हो, म्हणा पण आई नाही, म्हणा पण वावर नाही, म्हणा पण घर नाही, म्हणा पण आई नाही, पण मायबापने जे बी तुम्हाला करेले, कष्ट करेलेत, मेहनत करेले, ते त्यासनी करेले. तर तुमले आहे दखाणे जगले की जग तुमच्याकडे दुर्लक्ष करत जरा पण तुम्हाला पण जॉब नाही राहस, तुमच्या खिसामा पैसा नाही राहस. त्या दुनियाले तुम्ही मेहनत एक टार्गेट ठिसन, लक्ष ठिसन की मी बी काही बनू शकस. हार कसाले मानानी हो. दखा रडाले हजार कारण शेत, हार मानायला हजार कारण शेत, पण एक कारण असं ढुंढानं ते जगमा तुमनी वयक होई, तुमनी ओळख बनी. एक कारण असं पाहिजे तुमचा पार दमदार की मी काही करू शकस, मी काही करू शकस, मी काही बनू शकतस, फक्त स्वतःना हिंमतवर, स्वतःना नॉलेजवर. नाही तर दखा फेलियर नापास ना सही कोणी उभा राहत नाही, घरना बी उभा राहतच नाही, तर दुनिया कसं काय उभी राही. तुमले ज्या क्षेत्राने आवडे डॉक्टर इंजिनियर वकील त्या क्षेत्रामध्ये जावा आणि असं बना की तुम्हापेक्षा चांगलं कोणी नाही पाहिजे. इथली मेहनत करा. पहिले काय तर माझे 20 30 40 वर्ष पहिले कॉम्पिटिशन नाही होती. आज 4 5% म्हणजे दुगुनी कॉम्पिटिशन आहे, आज डबल कॉम्पिटिशन आहे. आज 100% मेहनत करू नका, 200% मेहनत करा, तसे तुम्ही कामयाब होशात. मला विद्यार्थी मित्राला सांगणं आहे की तुम्ही बी IAS IPS चांगला डॉक्टर इंजिनियर चांगला व्यवसाय बनू शकतस, फक्त सुरुवात करा. आपलं कसं आहे आपण फॉलो चुकण्या लोकांना करतं, हिरो हिरोईन बराबर. तुमले ज्या ज्या मोठ्या लोक आहेत बराबर, अनिल अंबानी, त्यानंतर सुधा मूर्ती, त्यानंतर फेसबुकना मालक अदानी, असा मोठमोठा लोकेसले फॉलो करा आणि त्यासना मागे चला. तुम्ही बी सचिन तेंडुलकरपेक्षा मोठा होऊ